नमस्कार मित्रांनो, रमण सोनाली या कथेचा आपण बघणार आहोत भाग 49। रमण एकटाच खूप हसत होता आणि सोनाली म्हणाली, का हसताय एवढे? नक्कीच काहीतरी म्हणाला असाल माझ्या आईला। हे तुझ्या आईला? कुठे काय म्हणालो का मी? तू ऐकलंस का? अहो, मनातल्या मनात म्हणाला असाल ना, तरीच इतकं हसताय खसखस पिकल्यासारखं। आणि रमण आता गप्प बसला, कारण फक्त त्यालाच तिच्या मनातलं कळतं असं नव्हतं, तिलाही त्याच्या मनातलं कळत होतं। शब्द कमी वापरत होते ते दोघे एकमेकांशी संवाद साधताना। आणि तो थोड्याच वेळात म्हणाला, ए सोनू, आज तू कसं काय ग ऐकतेस तुझ्या आईचं? इतर वेळी तर काहीच नाही ऐकत, आणि हेच बरं ऐकलं तू। मग ती काय चुकीचं बोलते का? तिला पण काळजी आहे की तिच्या नातवाची? तुझी आई काय डॉक्टर आहे का ग? मी काही सांगितलं तर माझं नाही ऐकत तू, तुझा माझ्यावर विश्वासच नाही बघ। तसं नाही हो, पण मला आपली भीती वाटत आहे म्हणून नको। तिचा ना चा पाडा सुरूच होता। मग रमण तिला काहीशा नाराजीने आणि तुटक तुटक आवाजात म्हणाला, बरं चल झोप आता। असं म्हणून त्यानं तिला झोपवली, आणि त्याच्या आवाजावरून तिला कळलं की रमणराव दुखावले आहेत। मग तिचा जीवच राहीना। अहो झोपा आता। मी झोपलो आहे ना, अहो ऐका ना। आता काय अजून? मी दमलो आहे प्रवासाने, झोपू दे मला। आणि सोनाली नाराज झाली आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं। ती रडक्या आवाजात म्हणाली, अहो ऐका ना। पण तो काहीच नाही बोलला, आणि ती तिथून निघून जाऊ लागली। आणि त्याने तिच्या हाताला पकडलं आणि तिला थांबवलं। ए सोनू, कुठे चाललीस? ती गप्प होती, नुसती मुसमुसत होती। अगं रडतेस काय ग लगेच तू? मग तुम्ही असं का चिडलात? अगं गंमत केली तुझी, नको रडू। आणि त्याने तिला जवळ घेतलं आणि खुशीत घेऊन झोपला। आणि मग तिनेच त्याला डीप किस केला आणि त्याला उत्तेजित करायला सुरुवात केली। सोनू झोप की आता। आणि सोनाली म्हणाली, नाही येत झोप मला, आता काहीतरी केल्याशिवाय चैनच नाही पडणार, असं ती म्हणाली। आणि तो आश्चर्याने त्याचा आनंद लपवत म्हणाला, काय? आणि तुझ्या आईचा कानमंत्र विसरलीस होय ग तू? आता आईला कशाला आणता मध्ये तुम्ही? आणि रमणराव म्हणाले, तुझ्या आईला मी कशाला मध्ये आणीन ग? मला काय हौस आहे माझा वनवास करून घ्यायची? आणि सोनाली खूप खूप हसायला लागली। तुम्ही पण ना असं बोललात का? मी काय कुठे बोललो? बरं राहू दे आता, गप्प बसा। असं म्हणून पुन्हा त्याच्या मिठीत शिरली आणि त्याला पुन्हा खूप घट्ट मिठी मारत त्यांच्यात सामावण्याचा प्रयत्न करू लागले। आणि आता ती काही ऐकणार नव्हती हे रमणच्या लक्षात आलं। आणि मग तोच म्हणाला, सोनू तुला भीती वाटते ना? मग आपण उद्या डॉक्टरकडे जाऊ आणि तुझ्या मनातील सगळ्या शंका आपण दूर करूया। आणि त्याने तिला तशीच घट्ट मिठी मारून थोपटत झोपवली। सकाळ झाली आणि दोघेही आवरून त्यांच्या नेहमीच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरकडे गेले। त्यांनी तिला चेक केले आणि आताशी प्रेग्नन्सी राहिली आहे। आताच काही सांगता येत नाही, फक्त सुरुवातीला काय काळजी घ्यायची ते सांगितलं। पण सोनालीच्या मनातील शंका अजून तशीच राहिली होती। ती नुसती चुळबुळ करत होती आणि ती उघडपणे असं विचारायला लाजत होती। रमणराव काय निर्लज्जच होते, त्यांनी लगेच विचारली असती शंका, पण सोनाली त्याला विचारू देत नव्हती। आणि तो मनात म्हणाला, हिला काय इथेच डिलिव्हरी होईपर्यंत राहायचं आहे काय? खुळी कुठली, कधी विचारणार आहे कुणास ठाऊक? स्वतःही बोलत नाही आणि मलाही बोलू देत नाही। बहुतेक आम्ही ज्युनियर रमणरावाला सोबत घेऊनच जाणार। आणि त्याने तिला नजरेनंच खुणवून विचारले, मी विचारू का? आणि ती नाही म्हणाली नजरेनंच। आणखीन थोडा वेळ असाच गेला। मग तिची अस्वस्थता पाहून तोच डॉक्टर म्हणाला, मॅडम आम्हाला म्हणजे हिला एक शंका आहे, आता तुम्हीच सांगा तिला। आणि तिने त्याचा हात पकडला आणि म्हणाली, गप्प बसाना। आणि रमण म्हणाला, आता विचारू तरी दे, त्यांच्यापासून काय लपवायचं? त्यांना सगळं सांगितलं पाहिजे ना, आपल्या मनातल्या शंकाही विचारायला पाहिजेत। मग ती म्हणाली, मी विचारते, तुम्ही बाहेर जा। आणि तो बाहेर गेला आणि डॉक्टरांनी लगेच तिच्या मनातील शंका ओळखली आणि म्हणाले, मला कळलं की तुम्हाला काय विचारायचं आहे। हेच ना की प्रेग्नन्सीमध्ये नवरा बायकोने शारीरिक संबंध ठेवायचे की नाहीत? आणि सोनाली मान हलवून लाजत हो म्हणाली। आणि डॉक्टर म्हणाले की प्रेग्नन्सीमध्ये आईचं सगळं लक्ष बाळाकडे असतं, त्यामुळे तिच्या नवऱ्यासोबत शारीरिक संबंधाकडे जास्त लक्ष नसते, ती बाळाशी खूप अटॅच झालेली असते। पण पुरुषांचे मात्र तसं नसतं, त्यांना प्रेग्नन्सीच्या अगोदरच त्यांचं रुटीन आहे तसे सुरू राहावं असं वाटत असतं। बायकांचे मात्र तसं नसतं, त्यांच्या शरीरात काही बदल होत असतात आणि म्हणूनच त्यांची संबंध ठेवण्याची इच्छा नसते किंवा भीती असते की बाळाला काही होईल का।
आणि मग सोनालीने आता प्रश्न विचारला, खरंच तसं काही होईल का? आणि डॉक्टर म्हणाल्या, जर तुमची तब्येत ठीक असेल, काही कॉम्प्लिकेशन नसतील तर काहीही हरकत नाही संबंध ठेवायला, पण थोडी काळजी दोघांनीही घ्यायची आणि उलट त्याने होणाऱ्या बाळाला फायदाच होतो. आई खुश असेल तर बाळही हेल्दी होतं. मनात कसलीही शंका आणू नकोस. आणि त्यांनी तिला पुन्हा औषध गोळ्या लिहून दिल्या आणि 1 महिन्याने येऊन भेटायला सांगितलं. आणि थोड्या वेळाने सोनाली बाहेर आली. रमणराव तिचीच वाट पाहत होते. काय मग झालं का तुझं समाधान? काय म्हणाल्या त्या? किती घाई ना सॉरींना, आधी गाडीत तर बसा, किती घाई असते हो तुम्हाला, असं ती त्याला म्हणाली. आणि त्याने गाडी सुरू केली आणि म्हणाला, सांग की आता. आणि ती थोडीशी हसत लाजत म्हणाली, अहो डॉक्टर पिंकी, तुम्ही जे म्हणाला तेच म्हणाल्या. बघ तुला मी सोडून सगळे हुशार आहेत असंच वाटतं, अगदी हा दगडसुद्धा तुला हुशार वाटेल, पण मी अजिबात नाही. आणि सोनाली खूप हसत होती. आता त्याने गाडी गजऱ्याच्या स्टॉलकडे वळवली आणि म्हणाला, घे बघ गजरे मन भरून, आणि किती हसायचं तेवढे हसून घे. जितका आनंद घ्यायचा आहे तेवढा आनंद घे त्या फुलांकडे पाहून. आणि खरंच सोनाली ते मोगऱ्याची टपोऱ्या कळीचे गजरे पाहून खूप हरकली, मनापासून हसायला लागली. तिचा आनंद तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता. आणि रमणने तिच्यासाठी गजरे घेतले, तिथेच तिच्या केसात माळले. आता रमणरावांनी गाडी साडीच्या दुकानाकडे वळवली आणि काहीही न कळून सोनाली त्याला म्हणाली, अहो कुणाला साडी घ्यायची आहे? आणि रमण म्हणाला, मलाच घ्यायची आहे साडी, मला डोहाळे लागले आहेत ना साडी घालायचे, बास करा की, किती फाजीलपणा, किती चावटपणा करता. सोनाली हसत हसत म्हणाली, मग आता साडीच्या दुकानात आलोय म्हटल्यावर कोणासाठी साडी घेऊ मी? आता माझी दुसरी बायको असती तर तुला घेऊन आलो असतो का मी तिच्यासाठी साडी घ्यायला? मीच गुपचूप नसती का घेतली तिच्यासाठी? मला तुझ्यासाठी साडी घ्यायची आहे. मला नको बाई साडी, आधीच खूप साड्या आहेत माझ्याकडे आणि मी कुठे बाहेर जाते का? रोज नवीन साड्या घालायला तुला कोण घे म्हणतंय? मलाच घ्यायची इच्छा आहे तुला साडी, पण नसणार तर मीच आहे ना, आणि मला नेसायची नसेल तर मी आहे ना, मी नेसवेन तुला साडी, चल उतर. आणि नको नको म्हणतच दोघेही साडीच्या दुकानात शिरले. आणि तो तिला म्हणाला, प्रीतीसाठी एक साडी घेऊन ठेव. होय हो, तिचे डोहाळे जेवण आता येईलच जवळ, मग तिच्यासाठी पण साडी घेते आताच. आणि तिने प्रीतीसाठी छान हिरव्या रंगाची साडी निवडली आणि म्हणाली, अहो ही कशी दिसेल प्रीतीला, तू घे ना, तुझ्या आवडीची, मला काय विचारतेस? आणि सोनाली म्हणाली, थांबा मी तिला व्हिडिओ कॉल करते. आणि तिने तिचा मोबाईल पर्समधून बाहेर काढला, पण तिचा मोबाईल स्विच ऑफ होता. आणि ती नाराज झाली. का गं काय झालं? पण यावेळी ती काहीच बोलली नाही, कारण माझा मोबाईल स्विच ऑफ आहे असं ती म्हणाली असती तर रमणराव लगेच म्हणाले असते, करू का तुला चार्जिंग? त्याचा हा पांचट विनोद तिला माहीत होता आणि इतक्या माणसात बोलायला तो लाजलाही नसता. म्हणून तीच गप्प बसली आणि म्हणाली, हीच घेते हिरव्या रंगाची साडी, छान दिसेल प्रीतीला. पण तिला स्वतःसाठी कुठली साडी घ्यावी हेच कळेना. आणि तिथली सेल्स गर्ल स्वतःच्या अंगावर साडी टाकून डोक्यावरून पदर घ्यायची आणि साडी नेसून दाखवायची. आणि सोनाली त्या साडी घातलेल्या सेल्स गर्लकडे इशारा करून रमणला म्हणाली, अहो कशी दिसते ही? रमण तिची नक्कल करत हळूच म्हणाला, इश्य सोनू, माझं लग्न झालंय आता आणि बाप होणार आहे मी एका बाळाचा, मला काय विचारतेस की ही कशी दिसते म्हणून? आणि सोनाली त्याला रागवतच चिमटा काढून म्हणाली, अहो साडी कशी दिसते ते सांगा, असं म्हणायचं होतं मला. लगेच बोहल्यावर चढायची स्वप्न पडतात तुम्हाला. आणि तो हसत म्हणाला, साडी होय, मला वाटलं साडीतली कशी दिसते ते विचारतेस तू. आणि ती फणकाऱ्याने म्हणाली, चोराच्या मनात चांदणं, आणि तिला कोणती साडी आवडेना, ही तर माझ्याकडे आधीपासूनच आहे या रंगाची, मला सूट होणार नाही, हेच काठ नको नि अशा बुट्ट्या पाहिजेत, पण रंग हा नको. तिचा साडी खरेदी करताना उडालेला गोंधळ आणि नखरे पाहून रमण मनात म्हणाला, आता या वेडीसाठी साडीची फॅक्टरीच उघडावी लागणार बहुतेक, घरचीच, म्हणजे एकदा का हिला साडीच्या ढिगाऱ्यात टाकली की बसेल फक्त साड्या बघत. ती मुद्दामच अशी करत होती कारण तिला साडीच घ्यायची नव्हती, आणि जरी घेतली तरी त्याने त्याच्याच पसंतीची घ्यावी. आणि तिने नेहमीप्रमाणे रमणकडे पाहिलं आणि तो म्हणाला, तू थांब, तुला नाहीच कळायचं काही. आणि त्याने तिच्यासाठी पोपटी रंगाची लाल काठ असलेली नाजूक बुट्टीची आकर्षक गोंड्याचा भरजरी पदर असलेली सुंदर काठपदराची साडी निवडली आणि तिथेच तिच्या अंगावर साडी टाकून म्हणाला, आता ही खूप छान दिसते हा, पसंत आहे मला. आणि तिथले सगळेच हसायला लागले.
आणि सोनाली लाजून गोरीमोरी झाली आणि मग म्हणाला, साडी म्हणालो मी, बायको तर आधीपासूनच पसंत आहे. आणि सोनालीने त्याला ओढतच गाडीत बसवलं. आता स्वारींनी गाडी वळवली सोन्याच्या दुकानाकडे. आता इथे काय? तिने आश्चर्य वाटून विचारलं. पुन्हा तोच प्रश्न, तुला गुपचूप येता येत नाही का ग? सारखे प्रश्न विचारत असते. आणि ती गप्प बसली आणि त्याने तिच्यासाठी जोडवी खरेदी केली. खूप सुंदर डिझाईन सिलेक्ट केली त्यानं, तिच्या लांब सडक नाजूक बोटात शोभतील अशी. आणि तिथेच तिला खुर्चीत बसून तो जमिनीवर बसला आणि तिथेच तिला जोडवी घातली. बघणाऱ्यालाही हेवा वाटावं अशीच ती जोडी होती, अगदी लाखात एक. सोनालीच्या भावाच्या लग्नात सोनालीला हार घेण्यासाठी दोघे गेले होते. त्याच दुकानात ते आताही गेले होते. आणि तिथल्या सेल्स गर्ल्सला माहीत होती रमणरावांची भन्नाट विनोदी शैली. आता पुन्हा दोघे गाडीत बसले. आता तरी बोलू का? ती म्हणाली. आणि खरंच सोनाली त्यांना गप्प बस म्हटल्यापासून आतापर्यंत गप्प होते. दुकानातही त्या एका शब्दाने बोलली नाही आणि हे त्यांच्याही लक्षात आलं नाही. तिला जोडवी घेण्यात आणि तिच्या बोटात घालण्यात तो इतका मग्न होऊन गेला होता. आणि तो तिला म्हणाला, बोल की, तुझं का तोंड धरलंय? होय मी. आता जोडवी का घेतली तुम्ही? होती ना आधीची मला. आणि रमण म्हणाला, मी ना तुला बाळ जन्माला येईपर्यंत 9 महिने म्हणजे प्रत्येक महिन्यात एक असं काही ना काही गिफ्ट देणार आहे. पहिल्या महिन्याची साडी आणि आता दुसऱ्या महिन्याची जोडवी. अहो असं का? पण का म्हणजे? या वस्तू तुझ्या कायम लक्षात राहतील. आपण तुझी प्रेग्नेन्सी सेलिब्रेट करतोय असं समज. ते नाही का आता नवीन फॅड निघालं आहे, 1 महिन्याचं बाळ झालं, 2 महिने झाले की त्याचा बर्थडे साजरा करतात. तसंच मला तुझी प्रेग्नेन्सी साजरी करायची आहे. सोनू, तू किती आतुरतेने या बाळाची वाट पाहत होतीस, म्हणून मी तुला 9 महिने 9 सौभाग्य अलंकार देणार आहे. आणि त्याचे ते विचार ऐकून तिला तिच्याच नशिबाचा हेवा वाटला. असे हटके विचार करून फक्त आणि फक्त रमणरावच करू शकतात. असे वेगळे विचार कोणीच कधीच करू शकत नाही. आणि जे विचार करू शकत नाही ते असं प्रेम करू शकत नाहीत. त्यांना हे खोटं वाटतं. असं कुठं नसतं. इतकं प्रेम करणारा नवरा कुठं असतो का? हे प्रेम जरा अतिच होतंय असंच त्यांना वाटतं. पण जिथे मनापासून प्रेम करणं असतं तिथं असा एक जीव होऊन गेलेलं प्रेम असतं. आणि रमणराव म्हणतात तसे अशांना त्यांच्याच गैरसमजात जगू द्यावं. त्यांना समजवायला सुद्धा जाऊ नये किंवा पटवून द्यायला तर नकोच जायला. आणि त्यांचे हे विचार आणि प्रेम पाहून सोनालीच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. आणि मग तीही म्हणाली, मग मलाही तुमचं बाबा होणं साजरं करायचं आहे. काहीतरी घ्यायचं आहे मला तुमच्यासाठी. पण काय घेऊ हेच मला कळत नाही. नाही ना कळत? मग राहू दे. मला जे हवंय ना ते मी घेतो तुझ्याकडून. आणि माझं बाबा होण्याचा आनंद माझा मी करतो साजरा. तू नको टेन्शन घेऊ. असं म्हणून तो हसायला लागला. आणि सोनाली त्याच्यासोबत हसत होती. रमणराव पण ना नेहमी एकच विषय, किती रोमॅन्टिक असावं माणसाने, त्याला काही मर्यादा. यांना रोमॅन्टिक व्हायचा आणि रोमॅन्टिक वागायचा कसलाच कंटाळा येत नाही. आणि ती म्हणाली, तुम्हाला एकच एक विषय काढून कंटाळा येत नाही का हो? आता कंटाळा आला असता तर तुझ्या पोटात हे पिल्लू कुठून आलं असतं आणि हे सुंदर बर्थडे गिफ्ट मला मिळालं असतं का? असं म्हणून रमण हसला आणि सोनालीही हसायला लागली. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा भाग? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये.